नागपूरमध्ये एका धक्कादायक कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला बेलतर रोडी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी महिलेचे प्राण वाचले असून या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ पायरे गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता बेलतरोडी पोलिसांची विशेष नाईट गस्त सुरू होती. 2 पोलीस अधिकारी आणि 35 पोलीस अंमलदार 4 वाहनांमधनं संपूर्ण परिसरात गस्त घालत होते. याच वेळी एका नागरिकाने धावत येऊन गस्तीवरील पोलिसांना माहिती दिली की त्याचा मुलगा आपल्या पत्नीला घरात जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहे. माहिती मिळताच PSI नारायण घोडके आणि पोलीस शिपाई रितेश गोडमारे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठलेत. घरात पोहोचताच पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. आरोपी ऋषिकेश सुरेंद्र वानखडे हा त्याची पत्नी अश्लेषा वानखडे हिच्यावर चाकूने हल्ला करीत होता. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यावर गंभीर वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अश्लेषा यांना पोलिसांनी तात्काळ शासकीय वाहनातून हेम्स रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनीही तातडीने उपचार सुरू केल्याने तिचे प्राण वाचवण्यात यश आलेत. पोलिसांच्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. आरोपी ऋषिकेश वानखडे हा ओला कंपनीत चालक म्हणून काम करतो. पोलिसांना चकवा देण्याकरिता तो वारंवार आपला पत्ता बदलत असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र यावेळी पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेत अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत. काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास एक पोलीस स्टेशनला आमची एक विशेष गस्त सुरू आहे, ज्यामध्ये 2 अधिकारी आणि 35 अंमलदार असे रात्रीला गस्त करत होते. विशेष गस्त म्हणजे घरफोडी आणि चोऱ्या ह्या प्रमाण आणि गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सरांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही रात्रीला जास्त मनुष्यबळ ठेवत आहोत. त्या अनुषंगाने आमच्या 4 गाड्या रात्रीला वेगवेगळ्या एरियामध्ये अलर्ट होत्या आणि घोटाळ पांजरी या गावामध्ये एक PSI आणि एक कर्मचारी एक वाहन घेऊन गेलेले होते. घोटाळ पांजरी पोलीस स्टेशन बेलतरोडी जवळून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर एक गृहस्थ मिळाले, ते बोलले की आमच्या घरी माझा मुलगा माझ्या सुनेला मारत आहे, लवकर चला. असं ऐकतात जे PSI होते ते घटनास्थळी पोहोचले आणि आतमध्ये दरवाजा लावलेला होता आणि आतमधून आवाज येत होता. तसाच त्या PSI आणि त्याच्यासोबत असलेला पोलीस शिपाई यांनी दोघांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये दरवाजा तोडल्यानंतर जो यामध्ये आरोपी आहे ऋषिकेश सुरेंद्र वानखडे, जो राहणार इमामवाड्याचा आहे आणि तो त्याच्या वडिलांकडे राहायला होता, आणि त्याची पत्नी अश्लेषा ऋषिकेश वानखडे वय 25 वर्ष, हिला त्यांनी गळ्यामध्ये चाकूनी 2 वार केलेले होते आणि डोक्यावर पण वार केलेला होता. रक्ताच्या थारोड्यात ती पडलेली होती. यांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला. त्याच्या हातामधील चाकू हिसकून घेतला आणि लागलीच त्या महिलेला पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून एम्स हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सुद्धा तात्काळ तिचा स्पेशल उपचार घेऊन तिला चांगले ट्रीटमेंट उपचार दिला आणि लागलीच तिचा प्राण वाचला. तिचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले. तिने सांगितलेल्या स्टेटमेंटनुसार अटेम्प्ट टू मर्डर सारखा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. परंतु यामधील जो फिर्यादी आहे, यामधील जो आरोपी आहे, हा क्राईम रेकॉर्डवरील आरोपी आहे. आपले पत्ते नेहमी चेंज करून राहतो. तर हा आरोपी सध्या ओला उबेरमध्ये ड्रायव्हरचे काम करतो. परंतु यामध्ये अतिशय तात्काळ पद्धतीने PSI नारायण घोडके व त्यांचे रायटर पोलीस शिपाई रितेश गोडमारे यांनी तत्परतेने जाऊन घटनास्थळावर पोहोचल्यानंतर कारवाई केली आणि अशा या तत्पर कारवाईमुळे मर्डर वाचला. यामध्ये जो दोघांचा वाद होता तो पत्नीच्या चरित्रावर संशय या कारणावरून तिचे पती ऋषिकेश वानखडे यांनी तिच्यावर चाकूचा हमला केलेला होता. यामध्ये पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे माननीय पोलीस आयुक्त सर यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये यामध्ये असलेले अधिकारी नाईट ऑफिसर नारायण घोडके व त्यांचे रायटर रितेश गोडमारे
या दोघांनाही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलवून त्यांना ऍप्रिसिएट केलेलं आहे आणि प्रशस्ती पत्र देऊन रिवॉर्ड सुद्धा दिलेले आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर यांनी शौर्य पुरस्कारासाठी सुद्धा रिकमेंड करण्यासाठी सांगितलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये सदरची कारवाई दरम्यान माननीय एसीपी नरेंद्र हिवरे साहेब आणि माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ क्रमांक 4 व आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग आणि सह पोलीस आयुक्त व तसेच माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अशी उत्तम कारवाई आम्ही केलेली आहे आणि यामध्ये ऍप्रिसिएट सुद्धा माननीय पोलीस आयुक्त सरांनी या कारवाईबाबत आम्हाला केलेले आहे. नागरिकांनी जर त्वरित खबर दिली तर पोलीस तात्काळ काम करतात, हे यामध्ये एकमेव उदाहरण आहे. वेळेवर मिळालेली माहिती, पोलिसांची जलद हालचाल आणि जीवाची पर्वा न करता केलेली कारवाई यामुळे एका महिलेचा जीव वाचला. नागपूर पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.